करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं। केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आज मांडलेल्या वर्ष 2025-26 साठीच्या आर्थिक सर्वेक्षणात देशाचा सकल राष्ट्रीय उत्पादन विकास दर 7.4% राहील असा अंदाज व्यक्त केला आहे। 2026च्या या वित्तीय वर्षात अर्थव्यवस्थेनं मजबूत वृद्धी कायम राखली। देशांतर्गत मागणीमुळे ही वृद्धी राहिल्याचं यात नमूद केलं आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेत देशांतर्गत घटकांचं योगदान मोठं आहे आणि देशाची स्थूल अर्थव्यवस्थाही स्थिर असल्यानं जागतिक अनिश्चितता आणि जोखमी कमी असल्याचं या अहवालात नमूद केलं आहे। मात्र तरीही जागतिक आर्थिक अस्थिरतेविषयी चिंता व्यक्त करत यामुळे रुपयाच्या विनिमय दरात घट होत असल्याचं अहवालात नमूद केलं आहे। वर्ष 2027 मध्ये वास्तविक जीडीपी 6.8% ते 7.2% इतका असेल यातही म्हटलं आहे। महागाई दर सध्या आजवरच्या सर्वात निम्न स्तरावर असल्याचं यात म्हटलं आहे। देशाच्या सकल थेट परदेशी गुंतवणुकीत 10% वाढ झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। आर्थिक सर्वेक्षणात सरकारच्या योजनांचं फलित आणि भावी आर्थिक धोरणांचीही माहिती देण्यात आली आहे। येत्या काळात उत्पादन आणि आयटी क्षेत्रांवर भर दिला जाणार आहे। अक्षय ऊर्जा क्षेत्रात देश वेगानं प्रगती करत असल्याचं यात म्हटलं आहे। हा दस्तऐवज मुख्य आर्थिक सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागानं तयार केला आहे। आर्थिक सर्वेक्षण हे देशाच्या सद्यस्थितीतील आर्थिक स्थिती आणि भविष्यातील दृष्टिकोनाचा एक सर्वसमावेशक आढावा आहे। वित्तमंत्री 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील। आर्थिक सर्वेक्षण मांडल्यानंतर लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। दरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेसाठी 18 तास राखून ठेवण्यात आले आहेत। 2, 3 आणि 4 फेब्रुवारीला ही चर्चा होणार असून पंतप्रधान 4 फेब्रुवारीला त्याला उत्तर देतील।